मंत्रिमंडळाच्या परवानगी विनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं दमानिया म्हणतात। कृषी विभागाच्या पत्रात 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला हा प्रस्ताव मंजूर झाल्याचा उल्लेख आहे। प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानिया यांचा दावा आहे। दमानियांच्या मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर मंत्रिमंडळाच्या परवानगी विनाच मुंडेंकडून पैसे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। कृषी विभागाच्या या पत्रामध्ये 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला हा प्रस्ताव मंजूर झाल्याचा उल्लेख असल्याचं त्यांनी पोस्ट केलेलं आहे आणि प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानिया यांनी दावा केलेला आहे। दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे। मात्र या साऱ्या आरोपांचं धनंजय मुंडे यांनी मात्र खंडन केलेलं आहे। जीआर जारी करण्याची प्रक्रिया एकदा समजून घ्या असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। दमानिया यांनी मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे। 23 आणि 30 सप्टेंबर या तारखांचा उल्लेख करत दमानिया यांनी हा आरोप केलेला आहे। प्रस्ताव मंजूर झालाच नव्हता असं देखील दमानिया यांनी म्हटलंय।